प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा अभ्यास करत असताना आपण 5व्या अध्यायात पोहोचलेलो आहोत आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे सुवार्ता कार्याविषयीच्या 5 आवश्यकता. सुवार्ता कार्याविषयीच्या 5 आवश्यकता, 5 एसेन्शियल्स ऑफ इव्हँजलिझम. आणि शास्त्रभाग आहे प्रेषितांची कृत्ये 5 आणि वचन 11 ते 42. प्रेषित 5, 11 ते 42. आता प्रेषितांचे कृत्येचं पुस्तक हे मंडळीच्या इतिहासाचं पुस्तक आहे. चर्चची सुरुवात कशी झाली आणि त्यानंतर पहिल्या मंडळीने कसं कार्य केलं, चर्च कसं असतं, कसं होतं, कसं असलं पाहिजे आणि 2000 वर्षात ते कसं झालं, पण ॲक्च्युली चर्च कसं असतं, कशासाठी असतं, या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला प्रेषितांचे कृत्यात आढळतात. म्हणून नव्या करारामधलं एकच पुस्तक इतिहासाचं पुस्तक आहे आणि ते आहे प्रेषितांचे कृत्ये, चर्च हिस्ट्री. प्रभू येशूने स्वर्गात जाण्यापूर्वी त्याच्या शिष्यांना आज्ञा दिली की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. जे काही मी तुम्हाला शिकवलं ते त्यांना पाळायला शिकवा, त्यांना शिष्य करा. आणि हे मिशन किंवा हा उद्देश चर्चचा आहे. चर्च कशासाठी आहे? देवाचं वचन, येशू ख्रिस्ताची सुवार्ता जगाला पोहोचवण्यासाठी. फक्त रविवारी एकत्रित येऊन एकमेकांची फेलोशिप करण्यासाठी नाही, फक्त काही लग्न कार्य समारंभ ह्याच्यासाठी नाही, तर मंडळीची स्थापना प्रभू येशूने कशासाठी केली की जगाला कळावं देव कोण, येशू ख्रिस्त कोण आणि त्याने काय केलं, हे मंडळीच्या द्वारे. म्हणून मंडळी आहे. आणि म्हणून कोणत्याही चर्चचा जर हा उद्देश नसेल तर ती मंडळी नव्या करारानुसारची मंडळी नाही आहे. हे ध्येय, हा उद्देश चर्चचा आहे. आमेन. आणि आपण पाहिलं की पहिल्या अध्यायात कशा रीतीने प्रभू येशूचं स्वर्गारोहण झालेलं आहे. थोडं स्लो करत आहे. कसं रीतीने स्वर्गारोहण झालं. दुसऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्म्याचं आगमन शिष्यांवर झालं, मंडळीचा जन्म झाला आणि मग कशा रीतीने कार्य सुरू झालं, सुवार्ता कार्य झालं, मंडळी वाढत वाढत गेली. सर्व काही आनंदी आनंद होता. पण एक चमत्कार एक दिवशी झाला. त्या लंगड्या मंगू मनुष्याला त्या शिष्याने बरं केलं आणि सगळीकडे वाऱ्यासारखी बातमी पसरली, कारण 40 वर्षापासून तो भिकारी त्या मंदिरात होता. आणि ह्या एका चमत्कारामुळे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं. बऱ्याचशा प्रतिक्रिया आल्या, बरेच लोक देवाकडे वळले, परंतु विरोध पण झाला. आणि ह्या दोघांना, पेत्र आणि योहानांना, त्यांनी अटक केली आणि पोलीस कोठडीत टाकलं. त्यांची चौकशी झाली. त्यांनी धैर्याने कसा जबाब दिला हे आपण मागील संदेशात पाहिलं. आणि म्हणून सैतानाने जरी सुवार्ता कार्य थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते कार्य थांबलं नाही. किती जण ऐकत आहे? हरवून जाऊ नका, माझ्यासोबत झाला. चर्च वाढत वाढत गेला. दुसरा अध्यायाचं 47 वचन बघा. कशा रीतीने मंडळीची वाढ झाली. इंटरनेट, टेलिव्हिजन, कोणतंही प्रसार माध्यम नसताना देखील कशी मंडळी वाढत गेली. दुसरा अध्यायाच्या 47 वचनात जर आपण वाचलं, सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि तारण प्राप्ती झालेल्या इस्मांची प्रभू प्रतिदिवशी त्यांच्यात भर घालीत होते. मंडळी कशी वाढत होती? प्रभू त्यांच्यामध्ये भर घालत होता. आमेन. नंतर 4 अध्यायाचं 4 वचन बघा. ॲक्ट्स 4 and verse 4. तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळ लोकांनी विश्वास धरला आणि पुरुषांची संख्या सुमारे 5000 झाली. पहिल्या दिवशी 3000 प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले, बाप्तिस्मा घेतला. लगेच 5000 झाली. हा माणूस बरा झाला त्याच्या साक्षीवरून. नंतर 5वा अध्याय 14वा वचन, हे सर्व वचनशास्त्रात बघा. विश्वास धरणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचा समुदाय उत्तरोत्तर प्रभू करता झाला. कोणती मीटिंग, कोणती रिवायवल मीटिंग, सुवार्ता कार्य काही नसताना देखील देवाचं वचन ते गाजवत गेले. किती विशेष आहे नाही का? आणि संख्या वाढ, कारण देव त्याच्या निवडलेल्या लोकांना मंडळीशी जोडत होता.
विश्वास धरणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचा समुदाय उत्तरोत्तर प्रभूकडचा झाला. 6वा अध्याय 7वं वचन 6-7. मग देवाच्या वचनाचा प्रसार झाला. यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढली. याजक वर्गातील पुष्कळ लोकांनी या विश्वासाला मान्यता दिली. पाळक लोक सुद्धा वळले, लोक तर वळले, पण याजक वर्ग सुद्धा वळला. विचार करा एवढ्या. आणि अशा रीतीने ही चर्च वाढत गेलं. चर्च म्हणजे एक बिल्डिंग नाही, चर्च म्हणजे प्रभूश्वर विश्वास ठेवून त्याच्याकडे वळलेले लोक. जे लोक एकत्रित येऊन त्याची भक्तीसाठी एकत्रित येतात, एकमेकांच्या उत्तेजनासाठी. आणि मंडळीला ख्रिस्ताचं शरीर असं म्हटलेलं आहे, बॉडी ऑफ क्राइस्ट. आणि मेंबर हे फक्त चर्च मेंबर नाही, तर त्या शरीराचे अवयव. म्हणजे तुम्ही आणि मी, आपण त्या ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. फक्त एक चर्च मेंबर नाही, ख्रिस्ताच्या शरीराचे मेंबर. आणि ही मंडळी हिची रचना करण्यासाठी देवाने 5 प्रकारच्या सेवा दिलेल्या आहेत. 5-fold मिनिस्ट्री. इफिशियन्स 4, इफिसकरास पत्र 4 आणि याचा 11 आणि 12 वचनामध्ये ह्या 5 प्रकारच्या सेवाविषयी सांगितलेलं आहे. इफिस 4, 11 आणि 12. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. कोणी नेमले? त्याने. कोणी नेमले? कोणी नेमले? कोणी नेमले? प्रभू येशूने नेमलेले आहेत, है ना. कमिटीने नाही, कोणत्या संस्थेने नाही, त्याने. कोण कोण नेमले? किती जण नेमले? 5 प्रकारच्या सेवा. प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक. 5-fold मिनिस्ट्री. आणि हे कशासाठी नेमले? पुढचं वचन. यांना सेवेच्या कामासाठी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी. आणि ख्रिस्ताचं शरीर कोणतं? हे मंडळी, चर्च. ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी आणि पवित्र जनांची पूर्णता व्हावी म्हणून देण्यात आले. म्हणजे 5 प्रकारची सेवा, पालक, शिक्षक, सुवार्तिक कशासाठी आहे? तुम्हाला मंडळीला, इकडे बघा, तुम्हाला तयार करून जगात पाठवण्यासाठी. आम्हाला त्याने नेमलं, आम्ही तुम्हाला तयार करणं, आणि तुम्ही जाऊन देवाचं वचन द्या. किती विशेष आहे. आणि जर कोणाला वाटत असेल की नाही ते पालकांचंच काम आहे, आम्ही फक्त यायचं, बसायचं आणि जायचं, तर चर्च काय हे समजलं नाही. बरेच लोकांना चर्च काय असतं, कशासाठी असतात, प्रॉब्लेम झाले की चर्चला येतात, लग्न ठरलं की चर्चला येतात, कोणाची मयत झाले की चर्च सोडतात, पालक सोडतात. चर्च कशासाठी आहे? देव कोण, येशू ख्रिस्त कोण, त्याने काय केलं हे जगाला त्याची सुवात आणि त्याचं सामर्थ्य प्रगट करायचं. की जग आपल्याकडे पाहून म्हणले की हां, हे देवाचे लोक हे असे असतात. देव कसं लोकांना बदलतो, त्यांचं तारण करतो, तारण झाले लोक कसे दिसतात, कसे असतात, हे आपण जगापुढे साक्ष. जगाच्या अंतापर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल. साक्ष द्याल नाही, साक्ष व्हाल. बिझनेसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, बाजारामध्ये, घरामध्ये आपण त्याचे साक्ष आहोत. आपण कसं बोलतो, कसं वागतो, हे जग पाहत आहे. तर ह्या 5 प्रकारच्या सेवा प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या आहेत. आणि याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश हा 13व्या वचनामध्ये, आपण सर्वांनी देवाच्या पुत्रावरील, इफिस 4 आणि 13, आपण सर्वांनी देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व त्या संबंधित ज्ञानाच्या एकत्वात, म्हणजे एका विश्वासात आणि त्याच्या ज्ञानात प्रौढ मनुष्यपणात ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेस येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. म्हणजे काय? इकडे बघा, म्हणजे ख्रिस्ताच्या पूर्णते इतके आपण परिपूर्ण होण्यासाठी ह्या 5 प्रकारच्या सेवा दिलेल्या. आज चर्चसाठी मॅनेजमेंट कॉन्फरन्सेस है ना, आणि वेगवेगळ्या विषयांचे जे कॉन्फरन्सेस घेतले जातात, सायकोलॉजी, सायकॅट्री वगैरे, की ज्याचा वचनाशी याच्याशी काही संबंध नाही, की त्याने करून लोकांच्या ज्ञानात भर पडत
आणि वाढत नाही. आपली वाढ देवाच्या वचनाने त्याच्या आत्म्याने होत असते. शिक्षणाने, क्वालिफिकेशनने आपल्याला जगामध्ये एखादं पद मिळू शकतं, एखादे पोस्ट, एखादं स्थान मिळू शकतं. पण ते शिक्षण आणि हे शिक्षण हे वेगळं आहे. पुष्कळजवळ ते शिक्षण, ती डिग्री आहे, पण हे शिक्षण नाही. ते शिक्षण पैसा कमावणे आणि जगी गोष्टी पुरतं आहे, परंतु हे शिक्षण या आयुष्यासाठी, येणाऱ्या आयुष्यासाठी आहे. कोणतं शिक्षण महत्त्वाचं? विचार करा. हालेलुया. तर प्रेषित 5 आणि 12 वचनापासून आपण पाहूया. प्रेषितांचे कृत्याचा 5वा अध्याय आणि वचन 12. तर घटना काय झाली आपण पाहिली की पहिल्या चर्चमध्ये एक दिवशी 2 माहिती झाल्या बरं का, चर्च सर्व्हिसमध्ये, हनन्या आणि सफीरा. कशामुळे? की ते पवित्र आत्म्याविषयी त्यांनी लबाडी केली. एवढ्यालाच प्रॉपर्टी विकली का तो म्हटलं, आणि कोणी त्यांना सांगितलं नव्हतं की एवढे पैसे आणून चर्चला. त्यांनीच ते ठरवलं. किती वेळेस आपण ठरवतो आणि आपणच लबाड्या करतो नाही. आपणच म्हणतो मी एवढे पैसे देवाला देईल, मी हे करील, ते करेल, आणि मग उगाच काहीतरी सांगत फिरतो. पण याची भयंकर शिक्षा त्यांना झाली की अगोदर हनन्या मरण पावला भर चर्च सर्व्हिसमध्ये, आणि तो गेल्यानंतर थोड्या वेळाने त्याची बायको आली. तिला विचारलं पेत्राने, तिने पण तेच खोटं, दोघांचं संगनमत झालं तर ती पण वाढ, आणि एका दिवशी 2. आणि याच्यामुळं काय झालं आपण वाचलं. ह्याच्यामुळं काय झालं की चर्चला मोठं भय प्राप्त झालं. मंडळीचे लोक हादरले की चर्च काही गंमत नसतं, की देव खरंच त्याच्यामध्ये असतो. आणि बाकीचे लोक ज्यांना माहीत होतं की हे येशू ख्रिस्ताचे लोक आहेत, ते पण घाबरले की ह्यांचा देव अशी पण शिक्षा देतो की 1 मिनिटात जगातून काढून देतो. म्हणून एक प्रकारचा आदर देवाविषयी आणि देवाच्या लोकांविषयी बाहेरच्या लोकांचा होता. आणि म्हणून शास्त्रात काय सांगितलेलं आहे बघा. प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय 12 वचन 11 वचन बघा. यावरून सर्व मंडळीला व ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय प्राप्त झाले. नुसतं भय नाही, मोठे भय. आज तसं भय जर मंडळीच्या लोकांना, देवाच्या लोकांना असतं तर किती चांगलं नाही, किती कंट्रोलमध्ये राहते. देवाचा भयच राहिलेला नाही. मोठे भय प्राप्त झाले. वचन 12. प्रेषितांच्या हाताने लोकांमध्ये पुष्कळ मोठी चिन्हे व अद्भुते घडत असत, आणि ते सर्व एक चित्ताने शल्मोनाच्या देवडीत जमत असत. कारण चर्च बिल्डिंग अशी नव्हती. त्यांनी बिल्डिंग बांधण्यावर भर नाही दिला. त्यांनी गावोगावी जाऊन लोकांना येशू ख्रिस्ताविषयी सांगत गेले. 3ऱ्या सेंचुरीपासून, 3rd सेंचुरीपासून युरोप आणि काही देशांमध्ये चर्च बिल्डिंग उभा राहायला लागली. तोपर्यंत हे मंदिरात, चव्हाट्यावर, ज्या ज्या ठिकाणी हे एकत्रित येऊन देवाची भक्ती करत होते. वचन 13. तरी त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य झाले नाही. कोणी येऊन चर्चला जॉईन व्हा नाही. मोठे भय प्राप्त झाले. अरे बापरे, देवाचे फोटो बोलत लगेच तो काढून. म्हणून लोक 10 वेळेस विचार करत होते की ह्यांच्या चर्चला जॉईन व्हायचं की. बघा, त्यांच्यात सामील होण्याचे कोणाचे धैर्य झाले नाही. आता 12 ते 42 मध्ये सुवार्ता प्रसारासाठी किंवा सुवार्ता कार्यासाठी कोणत्या 5 गोष्टींची आवश्यकता असते, कोणत्या 5 गोष्टी आवश्यक असतात हे या शास्त्र भागात सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही घेऊन घेत असाल तर रेडी राहा. पहिला पॉईंट, पहिली गोष्ट, 5 एसेन्शियल्स फॉर इव्हँजलिझम. फर्स्ट पॉईंट इज वचन 12 आणि 13 जे आपण वाचलं त्याच्यामध्ये पहिली गोष्टीची आवश्यकता असते देवाची उपस्थिती आपल्या मंडळीत, आपल्या जीवनात, आपल्यामध्ये असण्यासाठी, ती म्हणजे शुद्धता, प्युरिटी. पहिला पॉईंट प्युरिटी, शुद्धता.
यांचा प्रभाव इतका लोकांवर इतर समाजानं होता की इतर कोणाचं धाडस झालं नाही त्यांना जॉईन होण्याचं. त्यांना इतकं भय त्यांना प्राप्त झाले, इतका प्रभाव, इतका इम्पॅक्ट त्यांचा सोसायटीवर, समाजावर होता. कशामुळे? ज्यावेळेस पाप शिरलं, हनन सफेर आणि पाप, त्यांनी लगेच ऑपरेशन केलं, त्या दोघांना काढून घेतलं. मंडळी शुद्ध राखावी, दाग व सुरकुती रहित अशी मंडळी तो तयार करीत आहे. तर सैतान डुप्लिकेट मंडळी पण तयार करीत आहे. आणि या युगामध्ये पॅरलल येशू ख्रिस्ताची मंडळी आणि सैतानाची मंडळी या दोन्ही तयार होत आहेत. मंडळी शुद्ध ठेवावी म्हणून देवाने पाप जेव्हा सुरुवात झाली तिथंच मोडून, तिथंच दाबून टाकलं. त्या दोघांना लगेच त्याचा न्याय. लीडरशिप किंवा नेतृत्व, पालक किंवा सेवक जर शुद्ध असले तर मंडळीचे मेंबर शुद्ध असतील. पण आम्ही जर भ्रष्ट असलो तर काय होईल? आम्ही तुम्हाला म्हणूच शकणार नाही तुम्ही हे करू नका. आणि म्हणून पाप त्या मंडळीमध्ये राहील. आणि तशी मंडळी येशू ख्रिस्ताच्या असू शकत नाही. देवाने त्याच वेळेस पापाचा न्याय. म्हणून पहिली गोष्ट, ही मंडळी का वाढत होती? आपोआप लोक का येत होते? आपोआप एवढी संख्या कशी? विदाऊट पब्लिसिटी, विदाऊट ॲडव्हर्टाइजमेंट, विदाऊट टेलिव्हिजन, पेपर, हँडबिल वगैरे वगैरे. का? कारण शुद्धता होती, पवित्रता होती, देवाचं भय होतं म्हणून पहिली गोष्ट, सुवार्ता कार्य करणारे मंडळी जर असते, मंडळीच्या द्वारे जर प्रभावीपणे सुवार्ता कार्य आणि इन्फ्लुएन्स किंवा इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव जर इतरांना पाडायचा असेल तर आपल्यामध्ये शुद्धता पाहिजे. आपल्यामध्ये खोटे रॉंग लोक नको. शुद्ध मंडळी, त्यावेळेस पवित्र आत्म्याची उपस्थिती, त्यावेळेस देवाचं सामर्थ्य. म्हणून चिन्हाने चमत्कार ख्रिस्तांच्या द्वारे होत होते. त्यांचं जीवन जर शुद्ध पवित्र नसतं तर हे झालं असतं का? झालं असतं का? नाही. पुष्कळ लोकांना पवित्र आत्म्याचा पाव धान पाहिजे, पण शुद्ध पवित्र जीवन जगायला नको आहे. ती किंमत मोजायला नको आहे. त्यांना दोन्हीकडे हात ठेवायचे आहे. चर्चमध्ये इथं पण पावर पाहिजे, बाहेर गेल्यानंतर तिथं पण रुबाब करा. तसं नसतं, तसं नसतं. ज्या गोष्टी रॉंग चुकीच्या आहेत त्याला रॉंग पाप म्हणायला शिकलं पाहिजे. जाऊ द्या त्याला काय होतं असं पण नाही म्हणायचं की प्रभू तुझ्या दृष्टीने ते पाप आहे, त्याच्यातून मला शुद्ध कर. तर पहिली गोष्ट, पहिली जी आवश्यकता आहे ती काय आहे? शुद्धता किंवा प्युरिटी. आणि याच्याविषयी 12 आणि 13 वचन बघा. प्रेषित 5, 12 आणि 13. प्रेषितांच्या हाताने लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत आणि ते सर्व एकचित्ताने शल्मोनाच्या देवळीत जमत असत. लोक त्यांना थोर मानेत तरी त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य झाले नाही. शुद्धतेबद्दल, पवित्रतेबद्दल शास्त्रात काय सांगितलं आपण जरा बघू. इफिस 5 आणि वचन 11. इफिजन्स 5:11. अंधाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका, इतकेच नव्हे तर त्यांचा प्रतिकार करा. अंधकाराचे करा. 1 तिमोथी 5 आणि वचन 20. 1 तिमोथी 5:20. इतरास भय पडावे म्हणून पाप करणाऱ्यास सर्वांसमक्ष दोष लाव. इतरांना भय पडावे म्हणून काय? पाप करणाऱ्यास सर्वांसमक्ष दोष लाव. आणि ते म्हणतात बरोबर आम्हाला रागवतं. शास्त्र सांगतं का रागवलं पाहिजे? हो. सर्व समक्ष दोष लाव, दोष दाखवणे सुधारणं. तीताला पहिले पत्र, 1 अध्याय 3 वचन. टायटस 1:13. या ठिकाणी काय लिहिलंय बघा. तीताला पत्र 1 आणि वचन 13. ही साक्ष खरी आहे म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल. कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल. हे काय सांगत आहे की मंडळी शुद्धता राहावी, देवाची वस्ती, पवित्र आत्म्याची उपस्थिती राहावी. मंडळीच्या द्वारे, प्रत्येकाच्या द्वारे देवाचं सामर्थ्य जगाला प्रकट व्हावं म्हणून शुद्धता, पवित्रता ही आवश्यक आहे. आमेन. आणि मग
पहिले पेत्र 4:17, 1 पीटर 4:17 या ठिकाणी आणखी काय लिहिलंय बघा. पहिले पेत्र 4 आणि वचन 17, देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आलेली आहे. न्यायनिवाडाचा आरंभ कुठून होतो? आणि देवाचं घर कोणतं आहे? त्याची मंडळी. देवाचं घर म्हणजे देवाची मंडळी. म्हणा, देवाचं घर म्हणजे सर्वजण. किती जण ऐकत आहे? ते वचन बघा सिरियसली. पहिले पेत्र 4 आणि वचन 17, देवाच्या घरापासून न्यायनिवाडास आरंभ होण्याची वेळ आहे. म्हणजे देव न्यायनिवाडा करील किंवा जेव्हा करतो तेव्हा सुरुवात कुठून करतो? बाहेर जगाच्या लोकांपासून नाही, पापी लोकांपासून नाही, चर्च पासून देवाच्या लोकांकडून. मग देवाचे लोक, मंडळीचे प्रमुख पुढारी जर पापात जगत असेल तर तो फटक्यात काढून घेतो. ते पूर्ण आयुष्य जगत नाही. देवाचा न्याय निवडा सुरुवात कुठून होते? आपल्यापासून होत असते. पण आपल्याला काय वाटत नाही त्यांच्यापासून होत नाही. या ठिकाणी बघा, देवाचा न्याय निवडा देवाच्या घरापासून, मंडळीपासून होत असतो. म्हणून मंडळीमध्ये पवित्रता असणे, कारण पवित्रता जर असली तर देवाचं सामर्थ्य जगाला प्रगट होतं, तर देवाची उपस्थिती जाणवेल. पण मंडळीचे लोक जर पापात जीवन जगत असले, डुप्लिकेट जीवन जगत असले, चर्चला येत असले तर काय होईल? काहीच होणार नाही. फक्त एक रुटीन चर्च सर्व्हिस येईल, खोटं खोटं मनाचं समाधान होईल की आपण चर्चला गेलो आणि गाणे म्हटलं ना आलो, पण पॉवरलेस होईल. पण पॉवर, देवाचा पॉवर आपल्या जीवनात आणि आपल्याद्वारे जर प्रकट करायचं असेल तर शुद्धता आवश्यक आहे, चुकांची सुधारणूक आवश्यक आहे. म्हणून पहिली गोष्ट सुवार्ता कार्यासाठी काय आहे? ट्रेनिंग नाही, पवित्र जीवन, शुद्धता, प्युरिटी. दुसरी गोष्ट, आणि ह्या शुद्धतेमुळे काय झालं? 5वा अध्याय 14 वचन बघा, प्रेषित 5 आणि 14, ॲक्ट्स 5:14. ही मंडळी शुद्ध होती, त्यांच्यात कोणी पापात जगणारं नव्हतं, डुप्लिकेट नव्हतं. म्हणून परिणाम काय झाला? वचन 14, विश्वास धरणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचा समुदाय उत्तरोत्तर प्रभूकडचा झाला. आपोआप लोक देवाकडे आले, आपोआप लोक मंडळीला जॉईन झाले. लोकांची साक्ष पाहून की खरंच देवाचे लोक कसे असतात, किती पॉवरफुल असतात, किती शुद्ध असतात. जग भ्रष्ट आहे, अपवित्र आहे, अंधकारात आहे, पण देवाचे लोक हे असतात. ही साक्ष पाहून देवाने त्या मंडळीत लोकांचे भर घातले. चर्च कसं वाढतं? हे असं वाढत असतं. आपण पवित्र शुद्ध जीवन जगल्यानंतर देव आपल्यामध्ये कारण होत असे लोकांची भर घालत असतो. नाही समजलं? तुम्ही आणि मी जेव्हा शुद्ध पवित्र जीवन जगतो त्यावेळी देव आपल्यामध्ये त्याचे निवडले लोक जोडत असतो, आणत असतो. पण तुम्ही आणि मी जर पापात जगत असलो तर काय होईल? आपण एवढेच राहू, नाही का? म्हणून पहिली गोष्ट आहे प्युरिटी किंवा शुद्धता. दुसरी गोष्ट वचन 12, प्रेषित 5 आणि 12, प्रेषितांच्या हातांनी लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुत ते घडत असत. चिन्ह आणि चमत्कार. दुसरी गोष्ट, सुवार्ता कार्यासाठी, सुवार्ता प्रसारासाठी काय आवश्यक आहे? पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. जगातील डिग्र्या नाही, BTH, MTH, MD, त्या काही कामाच्या नाही आहे. सैतान डिग्रीवाल्यांना घाबरत नाही आहे. पवित्र आत्म्याचं पॉवर, सामर्थ्याची गरज आहे. आणि ते सामर्थ्य त्या शिष्यांना, प्रेषितांना, मंडळीच्या लोकांना होतं. म्हणून त्यांच्या हातून आणि त्या मंडळी चिन्हाने चमत्कार घडत होते. एक चमत्कार झाला, तो माणूस बरा झाला आणि किती लोक जॉईन झाले बघा. 3000चे लगेच 5000 संख्या झाली. किती जणांचं लक्ष आहे? कशामुळे? देवाचा पॉवर पाहून, तो चमत्कार पाहून. चमत्कार महत्वाचे आहेत का? हो. चिन्ह आणि चमत्कार कशासाठी आहे? देवाचं सामर्थ्य प्रकट करण्यासाठी. लोकांनी जेव्हा पाहिलं की आम्हाला माहिती आहे हा माणूस उठू शकत नव्हता, इतक्या वर्षापासून असा होता, बरा झालेला आहे, एक चमत्काराने सगळ्यांचं तोंड बंद झालं.
कोर्टात उभं केलं, सगळे काउन्सिल झाले, सगळे पोलीस सगळेजण आले, पण हा एक चमत्कार झाल्यामुळे काहीच कारवाई करू शकत नाही. ती चमत्कार खरा होता. जेव्हा चमत्कार होता, देवाचं सामर्थ्य प्रगट होतो, त्यावेळेस मंडळी वाढत जाते. पण ते चमत्कार कधी होतील? देवाचं सामर्थ्य प्रगट होईल. पण देवाचं सामर्थ्य कधी तुम्हाला मला मिळेल? जेव्हा आपण पवित्र शुद्ध जीवन जगू तेव्हा. तर दुसरी गोष्ट पॉवर, सायन्स अँड वंडर्स. आणि हे वाढत चाललं होतं, म्हणून त्यांनी काय केलं? वचन 15, 5वा अध्याय 15 वचन, प्रेषित 5:15. इतके की लोकांनी दुःखनाईकरांना मार्गात आणून, म्हणजे रस्त्यावर आणून बाजावर व पलंगावर ठेवावे, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्या कोणावर पडावी. बघा, सावली पडली तरी लोक बरे होते. म्हणजे काय असं होतं? हो, असं होतं, असं झालं, आणि असं आजही होऊ शकतं, होतं. पण सैतानाने आपल्याला सांगितलं की नाही, ते तेव्हा होतं, आता होत नाही, आता होऊ शकत नाही, तर नाही होणार. पण आपण जर त्याच येशू ख्रिस्तावर, त्याच पवित्र आत्म्यावर, त्याच वचनावर जर विश्वास ठेवला तर आजही होऊ शकतो. म्हणजे अडखळून कोण आहेत? आपणच आहे, आपणच. मला नाही वाटत आमच्या चर्चमध्ये आज काहीतरी. मी जर म्हटलं की मला नाही वाटतं कोणाला प्रेज वर्शिप करता येत नाही, सगळे थंड लोक आहे, कोणाला हालेलुया आमेन म्हणता येत नाही, तर नाही होणार. म्हणजे तुम्ही जर विश्वास ठेवला की प्रभू मी तुला शरण येतो, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, तुझ्या सामर्थ्याने भर. प्रत्येक जण त्याच्या आत्म्याने सामर्थ्याने भरले तर किती पॉवरफुल प्रेज वर्शिप, किती पॉवरफुल, आणि कसे चिन्हांनी चमत्कार का नाही होणार. पण आपण त्या तयारी येत नाही. आपण हळू फिरत चर्चला येतो. आपण महत्व देत नाही की प्रभू उद्याची चर्च सगळी अगोदरच्या दिवशी प्रार्थना करायची की दुसऱ्या दिवशी तुझी उपस्थिती आम्हाला जाणवते. जे आजपर्यंत समजलं नाही ते आम्हाला समजू दे, जे आजपर्यंत पाहिलं नाही ते आम्हाला पाहायचं आहे. हे अपेक्षेने जर आलो तर नक्कीच होईल. पण आपण अपेक्षाच करत नाही. आपण काय येतो? रविवार आहे म्हणून. किती जण रविवार आहे म्हणून आलेले, चुकीच्या कारणासाठी आलेले. जर ही अपेक्षा, हा विश्वास ठेवला की ह्या रविवारी प्रभू माझ्याशी बोलणार आहे, ह्या रविवारी काहीतरी होणार आहे, देव मला वरच्या नेक्स्ट लेवलला नेणार आहे, माझी आत्मिक लेवल वाढणार आहे, मी विश्वासाने जाणार आहे की मी जसा जाईल तसा परत घरी जाणार नाही, तर नक्की ते होईल. देव याची वाट पाहतो आणि आपण देवाची वाट पाहतो की तू काहीतरी कर. तो म्हणतो मी तयार आहे करायला, तू तुझं समर्पण करून विश्वास ठेव. आणि आपण ते करत असतो, आपण त्याच्यावर अवलंबून राहतो. तर दुसरी आवश्यकता सुवार्ता कार्यासाठी काय की देवाचं पॉवर किंवा सामर्थ्य. कारण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असलं तर चिन्हाने चमत्कार. आणि कालच्या मीटिंगमध्ये आपण पाहिलं, आणि देवाची स्तुती असो की ब्रदर अजय बनसोडे यांच्यामुळे त्या सेवकांचं आपल्यामध्ये येणं झालं आणि हे सर्व कार्य जे झालं. तर प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि युगाने सारखा आहे. तो पॉवर कमी झालेला नाही आहे. आज मंडळी जर खऱ्या पश्चाताप करून प्रत्येक जण जर खऱ्या अंत करणारे आत्म्याच्या तयारीने जर आले तर पॉवरफुल देवाचं पॉवर मॅनिफेस्ट होऊ शकतो, व्हायला पाहिजे. पण प्रत्येक जण त्यात तत्वपणे येत नाही. एक रविवार आले की 2 रविवार गायब, एक रविवार आले की लेट, हळूहळू. पण प्रत्येक जण जर आठवडाभर प्रार्थना केली, शनिवारी प्रार्थना करू, जर रविवारची चर्च सर्व्हिसमध्ये प्रभू तुझं सामर्थ्य तो प्रगट कर, तर नक्कीच होईल. मी म्हणणार नाही, मी विचार नाही किती जण अशी प्रार्थना करणार आहे, कारण मी विचारलं की सगळे हात वर जातील मला माहिती. म्हणून ते तुमच्याने देवामध्ये पाहिजे, मला खुश करण्यासाठी नको. तुमचं अंतःकरण कुठं आहे? कामधंद्यात आहे का देवामध्ये आहे का संसारिक जीवनात आहे? देवाला तुम्हालाच माहिती आहे, मला माहीत नाही. पण मी तुम्हाला हे सांगतो की जर खरंच समर्पण असेल, खरा विश्वास आणि सर्व काही पणाला लावले असेल तर नक्कीच आपण देव आपल्या मंडळीत भर घालेल. ह्या मंडळीच्या द्वारे, आमच्या नाही तुमच्याही द्वारे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रगट होईल. पवित्र आत्मा हा पवित्र आत्मा आहे. प्रभू येशूच्या रक्ताने शुद्ध पवित्र झाल्यावर त्याचं सामर्थ्य आपल्याला मिळतं.
पापात जीवन जगत असताना प्रभू तो मला पवित्र आत्म्याचं दान दे, शक्य नाही. पाप सोडायला तयार आहे का? चुकीला चूक म्हणायला तयार आहे का? तिसरी गोष्ट तर 15 वचनात की लोकांनी बाजावर पलंगावर आणून ठेवले आणि सावली पडली तरी लोक बरा होत होते. बघा वचन 16, आणखी यरूशलेमाच्या आसपासच्या चौकडल्या गावातून लोक समुदाय दुखणेकराने व अशुद्ध आत्म्याने पिडलेल्यांना घेऊन येत असत आणि ते सर्व बरे होत असत. सर्व हा शब्द अंडरलाईन. म्हणजे लोकांना माहीत झालं की हे लोक साधारण लोक नाहीत, यांच्यामध्ये देव आहे, हे देवाचे लोक आहेत. आणि म्हणून लोक दुखणेकरांना आणि अशुद्ध आत्मा लागल्यानं चर्चला आणत होते आणि सर्वजण बरे होऊन जात होते. कशाच्या प्रकारची चर्च सर्व्हिस ती होती? कशा प्रकारचा चर्च येशू ख्रिस्ताने निर्माण केलं आहे, कशा प्रकारची मंडळी तो तयार करतोय. पॉवरलेस मंडळी नाही, पॉवरलेस लोक. देवाचा पॉवर की जगाने म्हटलं पाहिजे की यांच्याजवळ पॉवर आहे, हे खरंच देवाचे लोक आहे. आम्ही यांच्याकडे कोणाला नेलं तर नक्कीच तो बरा होऊन जाईल, मुक्त होऊन जाईल, ही गॅरंटी लोकांना होती. म्हणून लोक त्यांना आणत होते. आज लोकांना आपल्याबद्दल गॅरंटी आहे का की कोणाला आपण ह्या चर्चला आणलं तर ते नक्कीच बरे होऊन जातील? तुमच्याकडे आणलं, तुमच्या घरी आणलं तर गॅरंटी आहे का खरंच तुम्ही प्रार्थना केल्यानंतर बरे होतील? विचार करा स्वतः, माझ्याकडे पाहू नका. आणि त्याला म्हणा की प्रभू मी आजपासून निर्णय घेतो की मी दोन्हीकडे हात ठेवणार नाही, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. बघा देवाकडून लेट नाही होत, आपल्याकडून लेट होत असतं. माणसाला देवाकडे वळायला वेळ लागतो, देवाला कार्य करायला वेळ लागत नाही. आणि मग माणूस म्हातारा झाल्यावर, प्रॉब्लेम झाल्यावर, ॲक्सिडेंट झाल्यावर देवाकडे येतो आणि फटकन झालं की म्हणतो अरे हे जर आधीच माहीत असतं तर कशाला एवढे पैसे एवढे दिवस वाया गेले असते. देवाला कार्य करायला वेळ लागतो का? आपल्याला वेळ लागतो. आपण दंगळमंगळ करतो, आपण दोन्हीकडं, आपण पापात जगतो, आपण खोटं दाखवतो, चर्चमध्ये खोटं दाखवतो की आपण देवाचे आहोत, अनॉइंटेड आहोत. हे पाप आपण कबूल केलं पाहिजे की तो प्रभू मी रिअल कसा आहे तुला माहीत आहे, मी कितीही कोणाला दाखवतो तुला माहीत आहे की मी कसा आहे, मी कशी आहे. हे प्रत्येकाने जेव्हा म्हणतील ना तेव्हा आत्म्याचं कार्य आपल्यामध्ये सुरू होईल आणि मग आतल्यामध्ये सुरू होऊन मग ते बाहेर होईल. आणि मग लोकांना दिसतं की इथं काहीतरी, इथं कोणीतरी देवाचे लोक आहेत. हे नुसते चर्च मेंबर नाही, नुसते ख्रिश्चन लोक नाही, हे जिवंत देवाचे जिवंत लोक आहेत. ही साक्ष त्यांची होती आणि ही साक्ष आपली पाहिजे. तिसरी गोष्ट सुवार्तेसाठी, पहिली गोष्ट काय आवश्यकता आहे सुवार्ता प्रसारासाठी? शुद्धता. दुसरी गोष्ट सामर्थ्य, पॉवर. तिसरी गोष्ट आता हे सर्व झाल्यानंतर चिन्ह चमत्कार तर होत होते, पण मग पुढं काय झालं बघा. वचन 17, प्रेषित 5 आणि 17. तेव्हा मुख्य याजक व त्यांच्याबरोबर जमलेले सर्व सदोकपंथी यांच्या मनात मत्सर भरून ते उठले. पालक लोक, बिशप लोक जेलस झाले. अरे हे अडाणी लोक, हे बायबल ट्रेनिंगला गेले नाही, ह्यांना कोणी परवानगी दिली? हे काय आमच्या चर्चचे नाही, ह्यांना कोणी निवडले? कोणाच्या परवानगीने प्रार्थना घेतात, कोणाच्या परवानगीने चर्च घेतात? नाही घ्यायला पाहिजे. त्यांच्यामध्ये जेलसी निर्माण झाली. त्यांना वाटलं की आम्हीच देवाचे निवडलेले, आम्हीच ऑथोराइज्ड, ऑर्डेन आम्हीच करू शकतो, दुसऱ्याने नाही केला पाहिजे. याचा परिणाम काय झाला? तेव्हा मुख्य याजक व त्याच्याबरोबर असे सर्व सदोकपंथी, एक पंथ होत, त्यांच्या मनात मत्सर भरून ते होते, जेलसी झाले. आमच्याजवळ एवढ्या डिग्री, आम्ही म्हातारे झालो त्यांच्या, आणि यांच्याजवळ एवढा पॉवर आणि आम्ही पॉवरलेस, आम्ही नुसते खुर्चीवर बसलेले आणि यांच्याकडून एवढे चिन्ह चमत्कार. त्यांच्या मनात जेलसी झाली, संताप झाला की आता काय करावं. आणि त्यांनी काय केलं बघा. वचन 18, आणि त्यांनी प्रेषितावर हात टाकून त्यांना तुरुंगात टाकले, अटक केली. ताबडतोब सांगितलं अरेस्ट करा, बेकायदेशीर आहे, कोणत्या चर्चने काही नाही ते, आम्हीच चर्च आहे, आम्हीच मेन आहे. अटक केली आणि तुरुंगात टाकले. म्हणजे काय झालं? छळ सुरू झाला. म्हणून तिसरी गोष्ट सुवार्ता कार्यासाठी जी आवश्यक आहे, किंवा तिसरी गोष्ट सुवार्ता कार्यामध्ये जी घडते ती खऱ्या अर्थाने, खऱ्या मनाने जेव्हा आपण सुवार्ता कार्य, देवाचं कार्य करतो
त्यावेळेस कोणीतरी आपल्याला विरोध करतंच, कोणीतरी जेलसरी मत्सराने घेऊन उठतं, कोणाला तरी आपण नकोसे वाटायला लागतो, कोणीतरी आपल्या मागे लागतं. मग ते कधी घरातलं असतं नावात ठेवणारं, कधी समाजातलं असतं, कधी कामाच्या ठिकाणाचं असतं. छळ वेगवेगळ्या प्रकारचे आहे. छळ म्हणजे एकदम अटक करून पोलीस स्टेशनला नेऊन एकदम जेलमध्ये टाकणं नाही. छळ म्हणजे टाकून बोलणे, निंदा नालास्ती करणे, बदनामी करणे, हा पण एक प्रकारचा छळ आहे. तुमची इमेज डाऊन करणे, हा एक प्रकारचा छळ, मानसिक छळ. येशू ख्रिस्तासाठी छळ. येशू ख्रिस्ताकडे आल्यावर जर घरातले जर विश्वासात नसले तर ते म्हणा, मग तुमच्या देवाने मग का बरं असं केलं, मग का बरं तुझा प्रॉब्लेम सॉल्व नाही होत, मग का बरं. हा पण एक प्रकारचा छळ असतो. म्हणजे त्यांना तर वळायचं नाही, पण तुम्ही वळल्या म्हणून तुम्ही पण आवडत नाही. तुमच्याद्वारे देव चालू कार्य करत आहे म्हणून तुम्हाला पण रोखायचं. आम्ही पण येणार, आम्ही पण वळणार आहे, तुम्ही पण वळू नका. त्यांना लाज वाटते की हे देवामध्ये ह्यांचं जीवन बदलून हे पुढं चालले आणि आपण आहे तिथंच. म्हणून मत्सर, जेलसी निर्माण होते की माझ्यापेक्षा ती कशी काय आशीर्वादी, तो का बरं आशीर्वादी, मी व्हायला पाहिजे आधी मला. ह्या टेंडन्सीला पण छळ म्हणतात. म्हणून छळ म्हणजे असं समजू नका की लोकांनी दगड मारले पाहिजे जेलमध्ये. हा पण एक प्रकारचा छळ असतो. म्हणून तिसरी गोष्ट काय की जर शुद्ध जीवन जगलं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण कार्य करायला लागलं, चालायला लागलं, तर काय होतं. तिसरी गोष्ट की छळ हे अपेक्षित आहे, विरोध हे अपेक्षित आहे. कोणाला तरी खटकणारच, कोणीतरी काहीतरी उठून पसरवणारच. ह्या गोष्टीची पण आपण अपेक्षा केली पाहिजे. गैरसमज पसरविणे, मिसअंडरस्टँडिंग. 19 आणि 20 वचन बघा. पुढं काय झालं बघा त्या स्टोरीमध्ये. प्रेषित 5:19 आणि 20. ॲक्ट्स 5:19 and 20. आता त्यांनी धरून त्यांना जेलमध्ये तर टाकलं, परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले. बघा, रोमन जेल, कडक पहारा, आरोपींना बांधलेले ते सोल्जर असत होते. नुसतेच बाहेर नाही, आरोपीला बांधलेलं चेनने आणि बाहेर पण बंदोबस्त वेगळा. आणि एवढं असताना काय झालेलं आहे, इकडं लक्ष द्या, गुंगू नका, इकडं लक्ष द्या. देवाने देवदूत पाठवून त्यांना बाहेर काढलं. आणि काय म्हटले वचन 20, जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाची सर्व वचने लोकांना सांगा. अरे हे वचन सांगत आहे जीवनाचे म्हणून तर जेलमध्ये आहे. आणि परत तेच सांगायचं, हो परत तेच सांगायचं आणि परत आतमध्ये यायचं. पण त्यांना काही वाटत नाही. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील आपल्याला तरी वाटतं माहिती आहे का. जेव्हा आपण खऱ्या मनाने पश्चाताप करून देवाकडे वळलो तेव्हा आपण पहिल्याने हा नाही विचार करत देव काय म्हणेल, देवाला काय. आपल्याला पहिल्याने पडलेलं असतं लोकांना काय वाटतं, लोक काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, तिला काय वाटेल. हा आपला प्रॉब्लेम आहे. आणि हा जोपर्यंत ह्याच्यावर जोपर्यंत तुम्ही विजयी होत नाही ना, सैतानावर विजय होण्याची अपेक्षा करू नका. मोठमोठे कामं प्रार्थनेचे उत्तर मिळण्याची अपेक्षा करू नका. जोपर्यंत लोकांचं भय आहे, लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, तुम्ही आणि देव, तुम्ही आणि पवित्र आत्मा, हे महत्वाचं. ते म्हणतात जग पायी चालू देत नाही, घोड्यावर बसू देत नाही. समजलं मला वाटतं कोणीतरी प्रेज द लॉर्ड. वाईट झालं तर म्हणतात बघा हा माणूस किती बेकार आहे. चांगलं झालं तरी आवडत नाही, वाईट झालं तरी नावं ठेवायचं, चांगलं झाले तरी विरोध करायचा. ही जगाची रीत आहे. म्हणून जगाचा विचार करू नका. देवाबरोबर चालत असताना लोकांना काय वाटतं, लोक काय म्हणतील, कोण काय नाही. मनुष्याचे भय पाशरूप होय, नीतिसूत्रे सांगितले आहे. द फिअर ऑफ अ मॅन ब्रिंग्स अ स्नेअर. एक ट्रॅप असतो, ते लिमिटेड ठेवतो, माणसाला पुढं जाऊच देत नाही. माणसांचं भय. म्हणून देवाच्या मार्गात निर्धास्तपणे बिनधास्तपणे चालायचं. देवदूताने बाहेर आणलं, सांगितलं की जा आणि त्यांना परत जीवनाचे वचन सांगा. किती विशेष आहे नाही. आणि मग काय झालं वचन 21. हे ऐकून ते पहाटेच मंदिरात जाऊन शिक्षण देऊ लागले. रात्री देवदूताने बाहेर काढलं जेलमधून रवी, आणि पहाटे उठून कुठं परत चर्चमध्ये, मंदिरात.
इकडे मुख्य याजक व त्याच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन धर्मसभा व इस्रायल लोकांचे वडील मंडळ ती एकत्रित बोलवली. चर्च कमिटी, बिशप, पाळत सगळे एकत्र बोलवले आणि त्यांना अनावयास तुरुंगात पाठवले. लगेच बातमी गेली की अरे ते परत सुटले. कोणी सोडलं, कसे सुटले माहीत, परत अटक करा, परत आणा. शिपाई तुरुंगात गेले तो तेथे नाहीत असे पाहून त्यांनी परत येऊन सांगितले की तुरुंग चांगल्या व्यवस्थेने बंद केलेले आहे आणि दरवाजात पहारेकरी उभे राहिलेले असे आम्ही पाहिले खरे, परंतु उघडल्यावर आम्हाला आत कोणी सापडले नाही. अटक करा म्हटलं तर ते पोलीस पाठवले रोमन, आणि त्यांनी पाहिलं बंदोबस्त तसाचा तसा आहे. आज जाऊन पाहिलं तर तिथं ते आरोपी नाही. त्यांना पण आश्चर्य वाटलं. हे का होत होतं? मंडळी शुद्ध होते, मंडळी आत्म्याने भरलेली होती. आपल्याला ही स्टोरी वाटते. आपण म्हणतो की असं होतं का? कारण आपण देवापासून इतके दूर गेलेलो आहोत. आपले विचार इतके जगिक इतके भ्रष्ट झालेले की आपल्याला खरंच सुद्धा वाटत नाही की आज हे होऊ शकतं, माझ्याकडून होऊ शकतं. आणि तरी आपण स्वतःला बिलीवर विश्वास अरे म्हणतो. कसा विश्वास? हा विश्वास की ते तेव्हा झालं, आज नाही. ते दुसऱ्यांकडून होईल, माझ्याकडून नाही, हा विश्वास. ह्याला बिलीवर म्हणायचं. त्यांनी पाहिलं सगळं कडेकोट बंदोबस्त, पहारेकरी सगळे उभे, ते लोक आत नाही. आणि काय झालं बघा. हे वर्तमान ऐकून वचन 24 याचा काय परिणाम होईल याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळ्यात पडले. मंदिर प्रमुख जे होते उद्यांचं, तर कोणी ख्रिस्तीन चार्ज किंवा जे कोणी असतील ते, तो आणि ते मंदिराचं जे सरकारी रोमन सरकारी पोलीस हे घोटाळ्यात झाले. त्यांनी ओळखलं की आता चमत्कार झाला, देवाने त्यांच्या यांना बाहेर पडलं. पण आता करायचं काय? आपण ॲक्शन घेतली, जेलमध्ये टाकलं, पण देवाने जेलमधूनच बाहेर काढलं. आता करायचं काय? कशा प्रकारचे लोक होते ते? तुमच्या माझ्यासारखे ऑर्डिनरी होते. अडाणी, मासे धरणारे, फार प्रतिष्ठित, नावं दिले, शिकलेले नव्हते. पण एक वैशिष्ट्य होतं की ते पूर्णपणे देवाला वाहून घेतलेले आणि पवित्र आत्म्याने भरलेले लोक होते. म्हणून देवाचा कार्य करायला शिक्षण, मान, मर्यादा, प्रतिष्ठान हे ते नाही लागत. फक्त खऱ्या मनाने समर्पण आणि आत्म्याने भरलेलं जीवन. तसं असलं तर कोणतंही जेल तुम्हाला बंद करू शकणार, कोणतंही गव्हर्नमेंट काहीच करू शकणार. आज आपण पाहतो कम्युनिस्ट देश आणि इतर देशात, इस्लामिक नेशन्स, इस्लामिक राष्ट्र आपल्या देशात कितीतरी वर्ष, 2000 वर्षापासून सैतान मंडळीचा विरोध आणि छळ करीत आलेला आहे. तरी देवाचं कार्य थांबलेलं आहे का? नाही. जेवढा जास्त छळ विरोध तेवढा जास्त वाढत गेला. सैताना वाटलं छळ केला, आतमध्ये टाकलं की बंद होईल. नाही. अर्ध्याच्या वर नवा करारातले पत्र हे पावलाने कुठून लिहिलेले आहेत? बाहेर असताना, जेलमध्ये बंद असताना. सैतानाला वाटलं पाऊल हा मेन माणूस आहे, हाच एवढ्या मंडळात, ह्याच आपण आतमध्ये टाकू. त्याला आतमध्ये टाकलं आणि देवाच्या पवित्र आत्म्याने त्याला एवढं प्रगटीकरण दिलं की अर्ध्याच्या वर नवा करार त्याने तिथून लिहिला. सैतान देवाचं प्रगटीकरण, देवाचं वचन थांबवू शकत नाही. कोणतंही जेल, कोणताही तुरुंग देवाचं प्रगटीकरण, देवाचं वचन प्रचार होण्यापासून थांबवू शकत नाही. ऐकून घ्या. फक्त वचन प्रसार करणारे माणसासारखे माणसं पाहिजे, धैर्यवान वायकान माणसं पाहिजे, आत्म्याने भरलेले पाहिजे. फक्त दिखाऊपणा नाही, खोटं नाही, रिअल माणसं पाहिजे. सैतान रिअल लोकांना घाबरतो, डुप्लिकेट फेक लोकांना नाही आहे. आमेन. प्रभू मला रिअल कर. कोणीतरी म्हणा, मला फेक बनावट करू नको. म्हणा, डोळे बंद करून म्हणा, प्रभू मला खरं असं कर. मी खोटं मुखवटा घालून चर्चला येणार नाही, दाखवणार नाही की मी कसं आहे. तुला माहीत आहे. आणि मग पुढं काय झालं ते म्हटलं, आता काय करायचं? घोटाळ्यात पडले. वचन 25. इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना सांगितलं की पहा, ज्या मनुष्यानं तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते मंदिरात जाऊन लोकांना शिक्षण देत आहे. तुम्ही जेलमध्ये टाकलं ते तर चर्चमध्ये टीचिंग देतात आहे. किती संताप आला असेल. अजून तोच विचार ते करतात की यांचा काय करतात. कोणीतरी येऊन हे सांगतं. कसं वाटलं असं विचार?
तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांना जुलूम न करता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय होते. त्यांनी काही मर्डर केलं नाही, त्यांनी काही दगडावर टाकला नाही, आणि आपण जर त्यांना धक्काबुक्की केली, जर आणलं तर लोकच आपल्याला दगडं मारतील, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना शांततेने धरून आणलं. पुढे काय झालं बघा. त्यांनी त्यांना आणून धर्मसभेपुढे उभे केले. तेव्हा मुख्य याजकाने त्यांना विचारले, मुख्य याजक म्हणजे त्यावेळेचे बिशप, ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हाला निश्चित सांगितले होते ना, सांगितलं होतं ना तुम्हाला की ते नाव घ्यायचं नाही, येशूचं नाव घ्यायचं नाही आहे, असं ते विचारतात त्यांना. तरी पहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरूशलेम भरून टाकले आहे. जे नाही करायला सांगितलं ते तुम्ही करत आहात, आणि अख्खं यरूशलेम तुम्ही तेच शिक्षणाने पसरवून टाकलेलं. म्हणजे आमच्या आज्ञेला काही किंमत नाही, म्हणजे आम्ही कोणी नाही. बघ, तो म्हणतो, ते म्हणतात की ह्या शिकवणीने तुम्ही अख्खं यरूशलेम भरून टाकलेली. कसं टाकलं असेल? टी व्ही होते का, पेपर होते, ॲडव्हर्टाईज होते, कसं टाकलं असेल? हे जे हजारो लोक देव त्याच्या मंदिरात घालत होता, हे प्रत्येकजण शेजाऱ्या पाजाऱ्या दुसऱ्यांना सांगत होते. ते त्यांना करता करता आपोआप वचन गाजवलं जात होतं. तर पहा, आणि ह्या माणसाच्या रक्तपाताचा तो दोष आमच्यावर आणाव्यास पाहता. तेव्हा पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यांपेक्षा देवाला मानले पाहिजे. ते एकदा जेलमध्ये जाऊन आले, त्यांना माहिती आहे की आता फाशी होऊ शकते, पण तरी पेत्र काय म्हणतो, आम्ही माणसांपेक्षा देवाचं ऐकलं पाहिजे. बघा किती धैर्य. जीवाची पर्वा आहे का? नाही. आमचं काय होईल, आमच्या मुलांचं काय होईल, आणि मग लोक काय म्हणतील, लोकांचा तर विचारच नाही. फक्त येशू ख्रिस्ताला संतोष आहे, एवढंच त्यांचं आयुष्यातलं ध्येय. लोकांना खुश करू नये, देवाला खुश करणे. म्हणून ते काय म्हणतात, आम्ही मनुष्यापेक्षा देवाला मानले पाहिजे. वचन 29, ज्याला तुम्ही खांबावर टांगून मारले त्या येशूला आमच्या पूर्वजांच्या देवाने उठविले. कोणाला म्हणतात ते? प्रमुख याजक आणि ते सगळं काउन्सिल बसलेली, सगळं अधिकारी आणि चर्चचे म्हणजे यहुदी सभास्थानात ते अधिकारी बसले, साधारण लोक नाही. आणि पेत्र म्हणतो की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर मारले, म्हणजे डेरिंग बघा. त्यांना म्हणतो तुम्ही मारले, त्याला देवाने काय केलेले आहे? पेत्राने वचन 30, ज्याला तुम्ही खांबावर टांगून मारले त्या येशूला आमच्या पूर्वजांच्या देवाने उठविलेले आहे. म्हणजे तो जिवंत आहे. अरे पण आमच्या समोर तर आम्ही त्याला क्रुसावर दिलं, सगळे यरूशलेमने सगळ्या जगाने पाहिलं, आणि तो जिवंत आहे. पण ठीक आहे, तुमच्या पुरतं ठेवा ना, तुम्ही सगळ्याला कशाला सांगत फिरता? आणि ते परत म्हणतात की तो जिवंत आहे. जे त्यांना ऐकायला नको आहे, ज्याची त्यांना दहशत भीती आहे, तेच ते परत सांगतात की तो जिवंत आहे. ते म्हणतात तसं म्हणू नका, आम्हाला माहिती आहे, चुप, साक्ष देऊ. काय घडी सैतानाला आवडत नाही. ते म्हणतात तो जिवंत आहे, त्याला उठविले आहे. त्याने इस्रायलला पश्चाताप व पापांची क्षमाई देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हस्ते राजा व तारणार असे उच्च केले. ह्या गोष्टीविषयी आम्ही त्याचे साक्ष आहोत. ते काय म्हणतात, ह्या काउन्सिल पुढे ज्याला वधस्तंभावर दिले त्याला देवाने राजा आणि तारणारा केलेले आहे, आणि त्याचे आम्ही साक्ष आहोत. काय म्हणणं आहे? आम्ही कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहोत, पण आम्ही त्याचंच ऐकणार, आम्ही त्याचीच साक्ष देणार. ज्या दिवशी आम्ही त्याचे झालो त्या दिवशी आम्ही मरण पावलो जगाला आणि स्वतःला, त्याच दिवशी आमची मयत झाली. कोणत्याही क्षणी त्याच्याकडे जायची वेळ आली तरी आम्ही परवा करत नाही, पण आम्ही त्याचे साक्ष आहोत. कशा प्रकारचे लोक ते होते आणि कशा प्रकारचे आपण आहोत. आपल्याला साधं कोणी म्हटलं, नावं ठेवलं तरी आपल्याला इन्सल्टिंग वाटतं. आपल्याला लगेच दुःख होतं, टेन्शन येतं की ते असे बोलले, त्यांनी असं म्हटलं. आणि या ठिकाणी बघा,
एकदा जेलमध्ये परत दुसऱ्यांदा चौकशी ते छातीठोकपणे सांगतात की आम्ही त्याचे साक्षी आहोत. कशा प्रकारचे साक्ष ते होते. आणि जो पवित्र आत्मा वचन 32 देवाने आपल्याला आज्ञा पाळणाऱ्यांना दिला आहे तोही साक्षी आहे. आम्ही तर साक्षी आहोत, पण देवाचा पवित्र आत्मा साक्षी आहे. त्या पवित्र आत्म्यानेच हे चमत्कार आमच्याद्वारे घडत आहे. तो म्हणतो की आम्ही साक्ष नाही आहे, पवित्र आत्मा साक्षी आहे. आम्हाला पकडून जेलमध्ये टाकणार, पण त्या पवित्र आत्म्याचं काय? किती धीटपणे, किती धैर्याने ते साक्ष देत आहे. काही होऊ शकतं, 1 मिनिटात फाशी होऊ शकते, 1 मिनिटात, पण ते साक्ष देत आहे, ते धैर्याने बोलत आहे. हे धैर्य कुठून आलं? पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. नुसतं सामर्थ्य कार्य करायला, भूत काढायला नाही, धैर्य आपल्याला धैर्याने बोलायला, धैर्याने त्याचे साक्ष द्यायला, धैर्याने टिकून राहायला प्रॉब्लेममध्ये, विरोधामध्ये, छळ सोसायटा. प्रेज द लॉर्ड. तो पावर, ते सामर्थ्य आपल्याला टिकवून घालतं. धार्मिक 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठेल. पडणार नाही असं नाही, देव त्याला उठवेल. तर चौथी गोष्ट, सुवार्ता कार्यासाठी काय आवश्यक आहे? पर्सिस्टन्स किंवा खंबीरता, खंबीरपणा, टिकाव करणे. पर्सिस्टन्स, टू पर्सिस्ट, खंबीरता. एक वचन आहे नीतिसूत्रे 28:1 मध्ये, प्रॉव्हर्ब्स 28:1, आणि ते वचन असं आहे, कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळत सुटतात, पण धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. कोणी पाठीस लागलं नसताना ते पळत सुटतात, पण धार्मिक सिंहासारखे खंबीर राहतात. दुर्जन जे असतात ते स्वतःलाच घाबरत असतात. कोणी माझ्याकडं पाहतं का, कोण हे करतं, आणि ते तोंड लपत फिरत असतात. पण धार्मिक सिंहासारखे खंबीर असतात. घाबरट लोकांना देव निवडत नाही. घाबरट जरी असला तरी देवाकडं आल्यानंतर, पवित्र आत्म्याचं दान मिळाल्यानंतर तो घाबरट माणूस घाबरट राहतच नाही. लोक म्हणतात हसतो होता का, हीच ती होते का? ते धैर्य. म्हणून चौथी गोष्ट आहे पर्सिस्टन्स किंवा खंबीरपणा. आणि 5वी आणि शेवटची गोष्ट काय आहे? आता हे सर्व काय झालं नंतर पुढं स्टोरी काय झाली बघा. आता चौकशी चालली आहे, परत दुसऱ्यांदा जेलमधून सुटून आले, परत अटक केली, चौकशी चालली. आता कोणती शिक्षा होईल त्यांना आपण पाहू. आता पुढं काय होतं बघा. प्रेषितांचे कृत्य 5वा अध्याय. पुढे काय झालं आपण त्या स्टोरीत वाचू. वचन 33, हे ऐकून ते इतके चिडले की त्यांनी त्यांना जीवे मारण्याच्या मनात आणले. की एवढं करून, एवढं सोडून आम्हाला आरोप ठेवतात की तुम्ही येशू ख्रिस्ताला मारले, तो जिवंत आहे, आणि आम्ही देवाचंच ऐकू. एवढी डेअरिंग आमच्या समोर, आमच्याजवळ पॉवर आहे, सत्ता आहे, आम्ही जेलमध्ये टाकून तर फाशी देऊ शकतो, आणि आम्हाला चॅलेंज. ते इतके संतापले की त्यांनी ठरवलं आता मारून टाकायचे, आता मरणदंडाची शिक्षा द्यायची. पण काय झालं पुढं बघा स्टोरीत काय झालं. वचन 34, तेव्हा सर्व लोकांमध्ये प्रतिष्ठित असा मानलेला गमलीएल नावाचा एक परुषी शास्त्राध्यापक होता. एक परुषी पंथाचा एक प्रिन्सिपॉल होता, प्राध्यापक, चॅन्सलर म्हणता येईल. त्याने धर्मसभेत उभे राहून त्या मनुष्यांना जरासे बाहेर काढाव्यास सांगितले. त्याने सांगितलं, हे पेत्र दोघांना जरा बाहेर न्या, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. मग यांना बाहेर नेलं, आणि त्याने काय सांगितलं त्यांना. मग तो त्यांना म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो, तुम्ही या मनुष्यांचे काय करणार याविषयी आपल्याला सांभाळा. एवढे बेफाम होऊ नका जेलसीने, आपल्याला सांभाळा. कारण काही दिवसापूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असं म्हणू लागला. एक थुदास नावाचा माणूस होता, त्याने पण असाच ओव्हरपणा केला की आपण कोणीतरी आहोत. आणि काय झालं, त्याला सुमारे 400 माणसं मिळाली. बघा, अशा लोकांना लोक पण मिळतात हो. खोट्या सारख्याला वारखे बरोबर मिळतात नाही का.
चोर चोराला ओळखतो, नाही का? मग ते बरोबर जमतं, बरोबर पटतं ते. तर 400 लोक त्याला मिळाले, तो मारला गेला आणि जितके त्याला सामील झाले होते, त्याला मानित होते, त्या सर्वांची दानादान होऊन ते नाहीसे झाले. आता हा गमलीएल एक प्रतिष्ठित माणूस नावाजलेला, ज्याची युनिव्हर्सिटी होती, शास्त्र सांगतं की ज्याच्या अंडर पाऊल शिकला, शिक्षण घेतलं, हा प्रतिष्ठित माणूस त्या काउन्सिलमध्ये, त्या मीटिंगमध्ये सांगतो, अरे स्वतःला सांभाळा, तो तुझाच होता ना, त्याने असंच केलं, 400 लोक जमवली आणि शेवटी तो मरण पावला आणि सगळ्या लोकांची दानादान असं त्यांना सांगतो. कारण ते कोणाचं आहे, ते टॉप लेवलचे लोक, ते ऑर्डिनरी लोक नाही आहेत. ऐकून घ्या. वचन 37, त्याच्या मागून गालिलकर यहूदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला. आता आणखी एक यहूदा पण होता गालिलचा, तो म्हणतो, तो पण पुढे आला आणि त्याने पुष्कळ लोकांना फितवून आपल्या नादी लावले. काय केलं? लोकांना फितवून आपल्याकडं ओढून घेतलं, आपल्या नादी लावलं. आणि तसे फितवणारे लोक तेव्हा होते आणि तसे आजही आहेत. इतिहासात 2000 वर्षापासून आहे. पण जर देवामध्ये तुम्ही चालत असाल, तुम्हाला कळेल की कोण तुम्हाला फिटवतंय आणि कोण तुमच्या हिताचं सांगतंय, कोण गोड बोलतंय आणि कोण तुम्हाला रागवतंय. माझ्या रागवण्याचा राग येईल, पण एक दिवशी ठोकर लागल्यावर कळलं की अरे ते सांगत होते पण मी ऐकलं नाही, माझा इगो दुखवला गेला. पण जे गोड बोलून म्हणतात हा चांगलं आहे, चांगलं आहे, करा, ते त्यावेळेस तुम्हाला साथ देणार नाही, त्यावेळेस तुमच्यासाठी प्रार्थना करणार नाही, हे लक्षात ठेवा. ते तुम्हाला त्या समस्येतून फितवणारे काढू शकणार नाही. काय झालं बघा, त्यांनी पुष्कळ लोकांना फितून आपल्या नादी लावले, त्याचाही नाश झाला. अशा लोकांचा काय होतो? नाशच होतो. मग त्याला जे जॉईन झाले त्यांची किती वाईट परिस्थिती नाही. म्हणून स्वतःचं डोकं वापरायचं असतं. देवाने आपल्याला डोकं दिलेलं आहे. विचार करायचा, खरं सांगता का खोटं, ह्याच्यात यांचा फायदा आहे का माझा फायदा आहे. लगेच खरं मानायचं, खुश व्हायचं नाही. कोणी तर चढवून दिलं, जरा खुश केलं तर लगेच खुश होऊन लोटांगण घालायचं नाही. विचार करायचा की यांचा इंटेन्शन काय, उद्देश काय, यांना मी त्यांच्या बाजूने का पाहिजे, यांना काय साधायचं आहे. हे विचार जर केला तर कोणीच तुम्हाला जगात फसवू नाही शकत. पण आपण विचार करत नाही, आपण बोलण्याच्या आहारी जातो ना. आपल्याला खोटी खोटी स्तुती खुशाकी आवडते. आपण म्हणतो ती नेहमी कटकट विरोध करते, पण ते नेहमी स्तुती करतात, चांगलं बोलतात, मग असं लोक आवडतात आणि मग असं हळूच त्यांच्या मागे जातात. तसं तुझं झालं, तसं एका यहूदाचं झालं गालिलकरचं. ते म्हणतात त्यांचाही नाश झाला, लोकांची दानादान झाली, हे ना. मग फितवणारे लोक ज्याला मिळालेले त्यांचं शेवटी काय होतं? दानादान होती, पांगले जातात. म्हणून वचन 38, म्हणून तुम्हाला आता सांगतो, ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांच्या वाटेला जाऊ नका. हे माणसं म्हणजे कोण? पेत्र आणि योहान. हा गमलीएल त्या काउन्सिलला सांगतोय की आता तुमचा राग शांत करा, है ना, भावनाने, इमोशनने जरा डोक्याने चाला आणि विचार करा की काय होऊ शकतं, काय झालं. ह्यांच्या नादी लागू नका. पुढं तो काय म्हणतो? कारण हा बेत व हे काम मनुष्याचे असेल तर नष्ट होईल, परंतु देवाचे असल्यास तुमच्याने ते नष्ट करणार नाही. तुम्ही देवाचे विरोधी मात्र ठराल. त्याने काय सल्ला दिला? ह्या दोघांच्या नादी लागू नका, परत जेलमध्ये आम्ही फाशी देऊ, मारून टाकू. जर ते देवापासून असतील तर त्यांचं कार्य नष्ट होणार नाही, पण तुम्ही देवापुढं दोषी ठरा, असं तो सांगतो. आणि मग काय झालं? तेव्हा वचन 40, तेव्हा त्याने त्यांचे सांगणे मान्य केले. आपला निर्णय बदलला की आता यांना फाशी द्यायची. त्यांचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितांना बोलून फटके मारविले आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. सैतानाला वाटलं मी मारून टाकेल. सगळं कारस्थान, कारस्थान झालं, काउन्सिल झाली, बैठक झाली. आणि लास्ट मोमेंटला काय झालं? गमलीएल नावाचा माणूस तिथं होता. त्याने सांगितलं, अरे वेडे आहे का तुम्ही? हे जर देवापासून असेल तर ते टिकेल, नसत तर ते आपोआप नष्ट होतील. पण जर देवापासून असेल
तर तो तुम्ही त्यांचा काही वाकडा करू शकणार नाही, उलट तुम्ही देवापुढं दोषी ठराल. आणि एकदम त्यांना कळलं की अरे आपण काय करतो, रागाच्या भरात, द्वेषाच्या भरात आपण काय करायला निघालो. त्यांनी लगेच विचार बदलला, त्याने फक्त फटके मारले, सोडून दिले. आणि येशू हा ख्रिस्त आहे असे ते मंदिरात व घरोघरी नित्य शिकवीत व सुवार्ता गाजवीत राहिले नाहीत. म्हणून पाचवी गोष्ट, ते परत जाऊन तेच करायला, परत जे परत बाहेर आलं की तेच, आतमध्ये गेले तरी तेच, दुसऱ्या लोकांना सुवार्ता सांग, गाणे म्हणणं, जेलमध्ये कोणी गाणं म्हणतं, आतमध्ये सुवार्ता सांगत होते, बाहेर तेच करत होते. आपण तर चर्चमध्ये पण आपल्याला साक्ष द्यायला धडधड होतं, नाही का? घरी बाहेर आपलं तोंड चालतं, आपलं इतकं जोरात बोलतो आपण, है ना, आपण कोणाला बोलू देत नाही, आणि इथं आपलं तोंडच उघडत नाही. सांगावं लागतं की स्तुती करा, मुख उघडून, अंतकरण उघडून. का? कारण अंतकरण जर देवाला उघडलं असेल खऱ्या मनाने, तर आपोआप स्तुती श्रवणाच्या वेळेस ते उघडला जाईल. पण जर खरा पश्चाताप केलेला नसेल आणि देवाकडे वळले नसेल, तर इथं तुम्ही अंतकरण उघडणार नाही. पण हे लोक तसे नाही. म्हणून पाचवी गोष्ट सुवार्ता कार्यात, फिफ्थ एसेन्शियल इज प्रॉव्हिडन्स. म्हणजे काय? देवाचं नियंत्रण. देवाचं नियंत्रण. परिस्थिती किती हाताबाहेर गेली, जेलमध्ये फाशीवर जाण्याची वेळ आली, तरी देवाला माहीत असतं. देवाचा टाईम आल्याशिवाय सैतान तुम्हाला मला जगातून काढून घेऊ शकत नाही. देवाची इच्छा असल्याशिवाय आपण जेलमध्ये किंवा कोणत्या संकटात जाऊ शकत नाही. देव कोणाला तरी गमवलेल्यासारखा पाठवतो आणि त्याच्यातून आपली सुटका करतो. नाही समजलं? जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने आणि प्रार्थना करून ऐकत असाल तर तुम्हाला समजेल मी काय बोलतो. जर डोक्यात दुसरे विचार चालले असतील तर नाही समजलं. उगीच कोणी प्रेज द लॉर्ड म्हटलं की तुम्ही म्हणाल. म्हणून सांगतो की माझ्या संगती चालायला रेव्होल्युशन, ते प्रगटीकरण कॅच करायला शिका, की देवाचं परिस्थितीवर तुमच्या आणि माझ्या लोकांचं, आपल्यावर त्याचं नियंत्रण असतं. वरून ऑर्डर आल्या, परवानगी आल्याशिवाय कोणी आपल्याला बंदही करू शकत नाही आणि पैसे देऊ शकत नाही. मग कशाला घाबरायचं? उभे चला घाबरायचं. कोणीतरी म्हटलं की नाही पुढं आलं तर आम्हाला लोकांकडे पाहून भीती वाटते. लोकांकडे पाहून जर भीती वाटली तर तुम्ही सांगणार कशी, साक्ष देणार कशी? नाही आम्ही तिथून बोलू शकतो, तिथून गाणं म्हणतो, पण इथं नाही येऊ शकत. मग कधी येणार? म्हातारं झाल्यावर? नाही इथं जर नाही येऊ शकणार तर बाहेर तुम्ही येशू ख्रिस्ताबद्दल काय सांगणार? आज जरा विचार करा. 5 गोष्टी आहेत. परत एकदा रिकॅप सांगतो. सुवार्ता कार्यासाठीच्या 5 गोष्टी, 5 एसेन्शियल्स. पहिली गोष्ट शुद्धता जीवनात मंडळीत. दुसरी गोष्ट सामर्थ्य, देवाचा पॉवर, पवित्र आत्म्याचा. तिसरी गोष्ट छळ किंवा विरोध याची अपेक्षा, की सगळेच आपल्या होला हो करतील असं नाही. कोणाचं तरी डोकं फिरवून कोणीतरी विरोध करेल, कोणीतरी म्हणाल की असं नाही तसं. हे अपेक्षित धरायचं की सगळेच कौतुक करणार आहे, सगळेच म्हणणार आहे हां चांगलं आहे, शास्त्रवाद चर्चला जा, हे कर, कोणीतरी ऑब्जेक्शन घे. तिसरी गोष्ट गंभीरपणा किंवा चिकाटी. काही जरी झालं तरी टिकून राहणे. गंभीरता. आणि चौथी गोष्ट खंबीरता, परसिस्टन्स. आणि पाचवी आणि शेवटची गोष्ट प्रॉव्हिडन्स, म्हणजे देवाचं नियंत्रण, की देवाचं आपल्या जीवनावर नियंत्रण आहे. देवाचं त्यांच्या जीवनावर नियंत्रण आहे. म्हणून वेळेपूर्वी त्यांना ते मारून टाकू शकले नाही. आपण वाचलं की देवाचा वचनाचा प्रसार होत गेला. कंट्रोल शेवटी देवाच्या हातात आहे. सर्व सत्ता अधिकार त्याच्या हातात आहे. सरकार आणि सत्ता जरी हे करू शकली तरी त्यांच्या वर तो आहे. हे सर्व सत्ताधारी तिथं बसलेले होते. ठरवलं होतं की यांना मारून टाकायचं, नाही का? पण गमिलाने सांगितलं, लगेच विचार निर्णय बदलला, लगेच डिसिजन बदलला, सोडून दिला. सर्व सत्तेच्या वर त्याची सत्ता आहे, ध्यानात ठेवा. या सत्तेंना घाबरू नका, कोणालाही घाबरत सुटू नका. जर घाबरत असाल, भीती असेल, तर आज त्याला म्हणा की प्रभू मला तुझ्या धैर्याने, तुझ्या सामर्थ्याने
कधी कधी पापात जीवन जगत असताना, चुकीच्या गोष्टी करत असताना पण भीती वाटते बरं, धैर्य येत नाही. म्हणून ते पण कबूल करा की प्रभू तुला माहीत आहे मी ते कबूल करतो. त्याच्यामुळं पण धैर्य होत नाही. त्याच्यामुळं पण आपण गाणं म्हणून स्तुती स्तवन करून प्रार्थना करू शकतो. आपलं मन दोषी ठरतं की नाही तो डुप्लिकेट, तो खाली बस, तो काय लोकांना सांगतो. प्रेज द लॉर्ड.